लढतीमध्ये काय घडणार आणि काय घडेल हे आपण पाहणार आहोत। टीम मीटिंग केली जाते दुर्गेश 11 आणि तेजस 11 या दोन संघांदरम्यानची लढत बेस्ट वर्सेस बेस्ट वसई-विरार प्रीमियर लीग 2020 आयोजन आपण डिसेंबर मध्ये पाहिलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ फायनलच्या सामन्यामध्ये एकमेकांविरोधात खेळताना आपण पाहिले आणि शेवटच्या क्षणी तेजस 11 हा संघ विजयी संपादन करताना पाहिला होता। आता या ठिकाणी परतफेड करण्याची वेळ आलेली आहे, काळ आलेला आहे, परंतु या वेळ आणि काळाला कोण गवसणी घालतो ते मात्र आपण पाहणार आहोत। थांब थांब पेट्रो लांब दादा लांब। चला मॅचला सुरुवात होते। स्टार्ट ऑफ द मॅच। ॲलन कोळ्या बॉलिंग मार्क समोर आहे राहुल पुळेकर। सुरेख पद्धतीने हलक्या हाताने खेळून काढला चेंडू आपल्या पायामध्ये एका धावेने संघाचा श्री गणेश केला जातोय। एक पद्धतीने चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतो इनसाइड डाव हुलकावणी देतोय, पीट करतोय फलंदाज प्रणय म्हात्रे याला अतिशय आक्रमक आणि शैलीदार फलंदाजी हे त्याचं गमक आहे आणि त्याला वापरताना पाहायला मिळतो का हे आपण पाहणार आहोत या मॅच दरम्यान। मानफ्रॉम मुक्कामपाडा हलका हाताने घेऊन काढला चेंडू ऑन साइडला प्रणय म्हात्रे याच्या बॅटमध्ये एक फटका येतोय। मित्रांनो एक गोष्ट सांगेल तुम्हाला, हा खेळाडू इंजर्ड आहे आणि इंजरी असून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या प्रती असणारी आवड ही त्याला घेऊन आलेली आहे या साहेबाच्या मैदानावरती। प्रणय म्हात्रे याला बॅकवर्ड गेले पंच करून दिला, चेंडू सरळ झोनच्या दिशेने जातोय। शाबास नटे आमच्या मायक्रोफोन वरती जोडले गेले समीर कदम। थांब थांब ये समीर कसं फील करतोय ऑन फील्ड तुला बोलायला मिळतंय? स्टेप 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 आहे। समीर कसं फील करतोय मायक्रोफोन वरती ऑन फील्ड बोलायला मिळतंय? आयपीएल सारखी फिलिंग येते की काय? इंटरनॅशनल ची एकदम फिलिंग यायला रणनीती असेल सध्या। जाऊ द्या शाबास शाबास। चेंडू गेला सरळ इनटू द फॅन डीजे। स्टेप होता स्टेप होता। नवीन फलंदाज निलेश सिंग मैदानाच्या आतमध्ये येतोय। विमल सिंग यांचे बंधू आहेत आणि सध्याच्या घडीला चांगल्या बहरामध्ये खेळताना पाहायला मिळतात। नवीन गोलंदाज विकास धसकर गोलंदाजी मार्ग करताना पाहायला मिळतात। चिका या नावाने खूप सारं प्रेम मिळालं, पसंती मिळाली आणि त्या नावाने पुढे येत असताना या अंडरआर्म क्रिकेटच्या जगतावरती अधिराज्य गाजवत असताना गोलंदाज आपल्याला अष्टपैलूच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळायला मागील काही वर्षापासून। विघ्नेश साखळदोडे त्या ठिकाणी कानमंत्र देत आहेत कशा प्रकारे पुढचा चेंडू हाताळायचा आहे। आतापर्यंत आपण पाहतोय 1.1 षटक हाताळले गेल्याने 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तेजस 11 या संघाच्या स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतात। सुरेख पद्धतीने हलका हाताने खेळ काढला चेंडू त्या ठिकाणी जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेने। समीर कदम चेंडूला गॅदर करतायत, तत्पूर्वी एक धाव तुरळक केली जाते। या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला। अफाट अशा मैदानी तू ऐशी वेळ वेळी डाव तुझा येतात जमाविशी जपून आपुली खेळी। काळ करीबत गोलंदाजी संकट चेंडू फेकी भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी। मागे टपला यष्टरक्षक तुझा उधळण्या डाव या साऱ्यांना जर चकवशील तर मिळेल तुझला धाव। चतुर आणि चपळ जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला, जो हुकेल तो या ठिकाणी संपेल। पाहूया कोणता संघ या ठिकाणी हुकतोय, कोणता संघ या ठिकाणी प्रयत्न करून पुढे येताना पाहायला मिळतोय।
मोठा फटका मारण्याचा ऑन साइडला खेळून काढलाय प्रशांत गरज चेंडूवर येतात तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. शांत आणि संयमी खेळ किती महत्वाचा असतो. मागच्या सामन्यामध्ये आपल्याला सिद्धांत वारंग यांनी दाखवला, त्याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये प्रशांत घरत यांनी दाखवला आणि आता त्याच प्रकारची प्रचिती तेजस्विलन हा संघ देतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. मोठा चेंडू मात्र ग्राउंडमध्ये खेळला गेलाय. त्या ठिकाणी विघ्नेश साखरतोडे चांगली फेकी करतोय परंतु गॅदर करण्यामध्ये चुकी आणि एक जीवदान या ठिकाणी षटकाची समाप्ती. धावा धावा जाते पाहायला मिळतात 10. थँक्यू. यस समीर, सध्याच्या स्थितीत 2 षटकांचा खेळ झालाय. 10 धावा धावलकर्ते आहेत. कसं फील करतोयस, काय रणनीती असणार आहे? रणनीतीनुसार रणनीतीनुसारच बॉलिंग सुद्धा होते आणि 2 ओव्हरला 10 रन म्हणजे चांगली सुरुवात आहे आणि अजून चांगली बॉलिंग करायची आता ट्राय करू उरलेल्या 2 ओव्हरमध्ये. विघ्नेश साखरतोडे गोलंदाजीवरती आलाय. काय दारोमदार असेल याच्यावरती, कशा प्रकारे तुम्ही या मॅच कडे या स्पर्धेकडे पाहताय? हो, हे महत्वाचं षटक आहे पॉवर प्लेचं, म्हणून मला या षटकामध्ये त्याला बोलाय कमीत कमी रन ठेवण्यासाठी, कारण की राहुल स्ट्राईक वरती आहे. बॅक टू द मॅच येतोय आपण. विघ्नेश साखरतोडे गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. समोर असणार राहुल पोळेकर. बेस्ट वर्सेस बेस्ट. चेंडू जातो त्या ठिकाणी प्रशांत गरत याच्या हातामध्ये चार्ज करण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेचा षटक आणि पहिला चेंडू डॉट. अर्नाळ्याचा हार्दिक पांड्या म्हणून याला आपण संबोधतो. मागील महिन्यामध्ये जर विचार करायचा झाला, या जानेवारीच्या सुरुवातीपासून सगळ्यांच्या व्हॉट्सअप स्टेटस वरती ज्याचे क्लिप होते आणि आता मात्र काय घडलंय, ऑन साइडला चेंडू सरळ गेलाय 4 धावांसाठी. जय हिंद दोस्तों, फिर से हिंदुस्तानी भाऊ आपकी सेवा में. थँक्यू डुजय. 1 जानेवारी पासून आपण पाहिलं होतं ते जवळजवळ 10 ते 15 दिवस सगळ्यांच्या स्टेटस वरती एकच क्लिप होती आणि त्या क्लिप मधील हिरो होता तो हा विघ्नेश साखरतोडे. ठीक आहे. तो आपल्याला फ्रेम मध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाचा बेता बादशाह अष्टपैलू खेळाडू होता मॅन फ्रॉम अर्नाळा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र त्याकडे टॅपच्या साहाय्याने गेलाय. धावची आणि डायरेक्ट हिट होत असताना आपण पाहतोय पंचांचा बोट हवेमध्ये आणि रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. किती महत्वाचा आहे हा रिव्ह्यू. स्क्रीनवरती दिसला जाणार नाही. थर्ड अंपायर ज्यावेळेस निर्णय देतील त्यानंतर तुम्हाला एखादा वेळेस पब्लिश केला जाईल, परंतु सध्याच्या घडीला मॅच बिलकुल एक वेगळ्या स्थितीमध्ये. विकेटचं पतन गडीबाद. ठीक आहे. आता लक्ष दे, घाई नको करू, बॉल स्टॉप कर. शाबाश विश्व. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात लॉसन कोरिया. 2 गडींचं पतन त्या ठिकाणी झालेलं आहे. 2.3 षटक आतापर्यंत आपण पाहतोय. पॉवर प्लेचा षटक आहे आणि विघ्नेश साखरतोडे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राहुल पोळेकर यांच्यासाठी हलक्या हाताने घेऊन काढल्या. ऑन साइडला फ्लिप केलेला फटका पाहायला मिळतो. अतिशय चांगली कलात्मकता सादर केली जाते. क्रिकेट मधला टी चा वापर खूप चांगल्या प्रकारे, टी म्हणजे टॅलेंट, सादर केलं जात आहे. आता मात्र उजव्या जास्तच बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. समीर कदम त्या ठिकाणी गॅदर करतात. वाईटचा इशारा येत असताना अवंतरित धाव त्या ठिकाणी येते आणि धावा जाऊन पोहोचतायत. 15 धावांवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. झेलची संधी होती. शेवटच्या क्षणापर्यंत पुन्हा एकदा तीच परिस्थिती देण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय आणि या ठिकाणी आपण पाहतोय 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 15 धावा 2 गड्यांच्या पतनानंतर स्कोरबोर्डवरती लगावल्या जात आहेत. शाबाश विश्व. 16. थँक्यू. माफ करा.
फटका मारण्यात ऑन साइडला त्या ठिकाणी जयेश गरज करतात आणि काय घडलंय त्या नक्कीच क्रॉस करत असताना माघारी परतावं लागतंय राहुल पुळेकर याला. थँक्यू डुजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय नितेश पाटील. अजून एक कर्नाटक खेळाडू बेस्ट वर्सेस बेस्ट मी मागाशी म्हटलं होतं आणि या युद्धामध्ये विघ्नेश सातवडे कुठे रोखून धरताना पाहायला या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडू मध्ये किती धावा येतील आणि किती धावसंख्या राहुल लागवली जाईल ही येणारी काळ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीर कदम येताना पाहायला मिळतात. स्क्रीनवरती आपण पाहू शकता फैयाजी शेख तसेच ऋषिदादा देसाई, इम्तियाज शेख आणि वैभव नवार यांना अतिशय शानदार आणि दर्जेदार आयोजन सायबा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेचं पर्व तिसरं आपल्याला पाहायला मिळतं आणि तिसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा दाखल होत असताना अनेक विक्रम या स्पर्धेच्या नावे होताना पाहायला मिळतात. वसई विराट बॉक्स थंडराम क्रिकेटच्या माध्यमातून सुरेख पद्धतीचा चेंडू मात्र जातो एंड टू द कॅप. व्हॉट अ फील्ड मॅग्निफिसंट फिल्डिंग याच साठी ओळखला जातो आणि म्हणूनच आम्ही या खेळाडूला सातत्याने वारंवार म्हणत असतो अर्नाळ्याचा हार्दिक पांड्या. थँक्यू डुजई. डोळ्याची पारणे फेडणारं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक धाव येते आणि 17 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. जवळजवळ चौकाराच्या दिशेने जाणारा फटका लॉसन कोरिया यांच्या बॅट मधून येणारा तो फटका अडवला जातोय आणि 3 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय मिस्टर विघ्नेश साकलतोडे. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा फलंदाज नितेश बॅकफुट दिला पंच करून दिला. शेवटच्या क्षणी करण निजाई चेंडूवरती येत आहेत. तत्पूर्वी एक धाव पुन्हा एकदा पूर्ण केली जाते. दोन्ही आक्रमक फल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. आपण ऑफ साईडचा जर विचार करायचा झाला करण निजाई, विघ्नेश साकलतोडे, प्रशांत गरत, ऑन साईडला जयेश गरत, ॲलन कोळी, विकास दसकर, त्यानंतर हितेश कोळी यांना आपण पाहतो. सुरेखाचा फटका स्ट्रेट डाऊन द विकेट जात होता परंतु त्या ठिकाणी नितेश पाटील यांना लागतोय आणि एक धाव डिक्लेअरच्या दिशेने जात असताना पाहायला मिळते. 19 धावा धावफलकातील लगावताना आपण पाहायला मिळते. संघ तेजस्वी लेमन अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मित्रांनो ही स्टारकास्ट आपण पाहू शकता. रविकांत गरत या ठिकाणी यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. गोलंदाजी मार्कवर समीर कदम यांना पाहतोय. टॉप साईडला पुन्हा एकदा हितेश कोळी यांना पाहतोय उर्फ चिका. दुसरा त्याच्यात बाजूला विकास दसकर दुसरा चिका आणि त्यानंतर ॲलन कोळी, जयेश गरत, प्रशांत गरत, विघ्नेश साकलतोडे, करण निजाई. व्हॉट अ स्क्वॉड. अप्रतिम संघ, चांगली संघ बांधणी या मॅच मध्ये आपला दमखम दाखवताना पाहायला मिळते. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला पाहिलं होतं, विरकावून दिलं तर ऑन साइडला अक्रॉस द बॅटचा फटका फसलाय आणि 3 धावा वाचवल्या जातात. हे क्षेत्ररक्षण तुम्हाला दाखवावं लागेल आणि क्षेत्ररक्षणाप्रती जर का तुमचं चांगलं डेडिकेशन असेल तर नक्कीच वेळोवेळी तुम्ही तुमच्या संघासाठी धावा वाचवू शकता आणि त्याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये दुर्गेश अर्नाळा हा संघ दाखवतोय. नितेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतील. स्ट्राईक एंडवरती आहेत. 20 धावा धावफलकावरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र संधी होती, चेंडू सरळ गेलाय एंड टू द गॅप. 4 धावा. मेरे साईं सरकार, मेरे साईं सरकार, मेरे साईं सरकार, मेरे साईं सरकार, मेरे साईं सरकार. थँक्यू डुजई. आता मात्र सामना वेगळ्या मोडमध्ये पाहायला मिळेल कारण बॉल टू रनचं समीकरण या दोन्ही संघांसाठी किती महत्वाचं आहे हे एकूण एक खेळाडू जाणतात. आणि आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक, मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय मिस्टर नितेश पाटील. थँक्यू डुजे. थांबवतोय थोडं. MH48 AA 9157 गाडी ग्राउंडच्या बाहेर आहे, ती काढायची आहे. 9157 बाईक आहे, विनंती आहे ती गाडी बाजूला घ्या. सायबा व्हॉलंटियर्स लक्ष द्यायचंय आणि ती गाडी त्या ठिकाणी बाजूला करायची आहे. त्यानंतर 9338 9338 ती सुद्धा गाडी बाजूला घ्यायची. ज्युपिटर आहे
यापुढील होणारी मॅच आई एकविरा नारंगी वरचे जीवदानी माऊली. दोन्ही संघांना विनंती आहे की टॉस साठी यायचं आहे. जीवदानी माऊली कॅप्टन टॉस साठी यायचंय आणि आई एकविरा नारंगी कॅप्टन. चला डगआउट त्या ठिकाणी खेळाडू कक्ष खाली करा. दुर्गेश शिलवान आपण टॉस का बॉक्स मधून बाजूला व्हा. येस अंपायर साल. जीवदानी माऊली या संघाचा जयेश बनसोडे यांनी व्यासपीठावरती यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्याचा बाकी आहे. या अगोदर झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच जयेश बनसोडे वन्स अगेन बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. मी विनंती करतो हॅलो 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 एकविरा नारायण नाणेफेकीचा कौल च्या बाजूने जात आहे आणि प्रथम ते स्वीकारतो. जॉन हॅलो हॅलो नक्कीच तू बॅक मॅच जिंकला आहेस. कॉन्फिडन्स खूप परत आहे. काय वाटते पुढे? सर हा कसा मी तुम्हाला सांगितलं होता ग्रुप ऑफ द डेथ आहे. ह्याच्यात अजून आम्ही क्वालिफाय झालेलो नाही म्हणून आम्हाला ही प्रत्येक मॅच पूर्ण लास्टपर्यंत प्रत्येक मॅच आम्हाला जिंकायची आहे. ह्याच्यासाठी आम्ही जीव तोडून गेम खेळणार आहे. म्हणून आम्ही अरुणजी मेहर यांना विनंती आहे की आपण मॅराथॉनचं टी शर्ट देऊन सन्मानित करायचं आहे जयेश बनसोडे यांना. मानतो ग्रुप कसं क्वालिफाय होतील याचा आम्ही बघतो विचार करतोय सातत्याने. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. ओके सेट करून ठेव. मग 6 बॉल तर सोडा फिल्डिंग करण्याचं. नाईन 3-8 ज्युपिटर काढायची हँडल लॉक आहे अन्यथा त्या ठिकाणी इजा होऊ शकते. विनंती आहे की आपण दिलेल्या सूचनांचं पालन करा. तर स्टार्ट मॅच अमर मात्रे लेग ऑपरेट पाहायला मिळतोय त्या ठिकाणी नीरज सिंग जोपर्यंत पकडतील तत्पूर्वी एक धाव अंतरित रूपाने येते. सर एक पद्धतीने खेळाडूला चेंडू आपल्या पायामध्ये एका धावेसाठी जात असताना 2 धावा येतात. पण एकदा आम्हाला चेंडू पंच केला जातोय. 29 धावांचं आव्हान आहे आणि 29 धावा पार करतोय दुर्गेश अर्नाळा. हा संघ पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा प्रयत्न का महत्वाचा आहे का लोकप्रियता आहे या खेळाडूची संपूर्ण अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये त्याचं प्रचिती दाखवतोय आणि खरोखरच मानव खेळाडू संयमी खेळी. कारण 29 धावांची गरज असताना 29 धावांची गरज असताना ज्या प्रकारची सुरुवात केलेली आहे 4 धावा धावफलकात लगावल्या आता 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वतःच्याच बॉलरमध्ये मॅग्निफिसंट डिलिव्हरी. व्हॉट अ कमबॅक बाय मिस्टर अमर म्हात्रे. एक जुना जाणता खेळाडू आहे. खूप चांगला खेळ याने कांगारूच्या माध्यमातून यापूर्वी अनेक वेळा करताना त्याने दाखवलाय आणि आज या ठिकाणी पुन्हा एकदा साहेबाच्या मैदानावरती अवतरलाय आपला दमखम आणि आपली कलात्मकता दाखवण्यासाठी. 5 चेंडू आणि 5 धावा. पहिलं षटक मार्गस्थ असताना या ठिकाणी तेजस इलेव्हन आणि दुर्गेश इलेव्हन या संघांच्या बॅटलमधील सध्याची धावगती आपल्याला दर्शवते. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 6 धावा येत आहेत. आपण येणार आहोत दुसऱ्या षटकामध्ये. तोपर्यंत या ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे. विनंती आहे जे वेळेचं बंधन आहे त्याचं पालन करायचंय. 15 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळणं अनिवार्य असतील. नवीन गोलंदाजी मार्कवर नितेश पाटील
ज्याच्या बॅटमधून आले लगातार 2 चौकार, तो या ठिकाणी झालाय गोलंदाजी मार्कवर. सुरेख पद्धतीने खेळून काढला चेंडू हलक्या हाताने एका साठी. सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडू त्या ठिकाणी इनटू द गॅप, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. हितेश भोईर आणि निलेश सिंग यांचं चांगलं कॉर्डिनेशन कॉम्बिनेशन पाहायला मिळालं आणि 3 धावा आपल्या संघासाठी वाचवताना पाहायला मिळत आहेत. 8 धावा, 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. नितेश पाटील पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने हलक्या हाताने खेळून काढला चेंडू पाहायला मिळतोय. डेड चेंडू घोषित केला होता. डेड चेंडू घोषित केला जातोय. सुरेख पद्धतीने चेंडू त्याच प्रकारे कॉपीबुक स्टाईल मध्ये खेळलेला फटका पाहायला मिळतोय. एकच धाव येथे या ठिकाणी प्रशांतच्या बॅट मधून. फायटर जेट मैदानाच्या आतमध्ये आहे. मागच्या सामन्यामध्ये आक्रमकता दाखवली, चौकारांची हॅट्रिक. बॅकपडत गेले, पंच करून दिला. शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला पाहिलं, ज्या प्रकारे हितेश भोईर पुढे आले त्यानंतर चांगला बॅकअप निलेश सिंगच्या माध्यमातून आणि एकच धाव त्या ठिकाणी घेतली जाते. मॅच चालू करा. बाहेरून कोणीही बोलला तरी सुद्धा कोणताही नियमामध्ये बदल केला जाणार नाही. निर्णय हा फायनल असेल. जो पंचांनी निर्णय दिला या व्यतिरिक्त सायबा व्हॉलंटियर्सच बोलू शकतात. बाहेरून कोणीही बोलला हर्षलदा. थँक्यू. सर्वांसाठी एकच नियम, फक्त रनआउट साठी रिव्ह्यू घेतला जाईल, अन्यथा कोणत्याही नियमासाठी रिव्ह्यू नसेल आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. या गोष्टीची नोंद घ्या. 5 चेंडूचा खेळ झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगली संधी, परंतु चेंडू जातो त्या ठिकाणी. क्रॅकिंग स्ट्रोक 4 धावांसाठी. डीजे वाड्यावर या. चला घाई करा. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. धावफलक आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा. पाणी वेळेचं बंधन आहे आणि त्या वेळेमध्येच तुम्हाला तुमची इनिंग संपवायची आहे, याची नोंद घ्या. पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय या ठिकाणी राहुल पुळेकर.
राहुल पुळेकर सज्ज होते स्ट्राईक ते प्रशांत गरज हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू सरळ बॅटने एक धाव घेतली जाते. एकही विकेट गेलेला नाही आणि ही जमेची बाजू असेल. ज्या ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो मग ती धावसंख्या छोटी असेल किंवा मोठी तुम्हाला विकेटवर थांबणं गरजेचं असतं आणि त्या प्रकारचा प्रयत्न यशस्वीपणे पूर्ण करत असताना दुर्गेश 11 अर्नाळा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्रक्षणात वेगळी सजावट पुन्हा एकदा आपण पाहतोय. हितेश भोईर आणि नितेश गरत यांना सर्कलच्या आतमध्ये ठेवण्यात आलेला आहे. प्रणय मात्रे ऑन साइडला पाहू शकाल. निलेश सिंग लॉसन कोरिया ऑफ साइडला नितेश पाटील विमल सिंग हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू ऑन साइडला स्वीपचा फटका अफलातून टायमिंग एक धाव येते. हे पेशन्स आहेत या खेळाडूमध्ये. या खेळाडूमध्ये क्षमता आहे सामन्याला कोणत्या वेळेला चार्ज करायचा कोणत्या वेळेला मोठा फटका खेळायचा आणि कोणत्या वेळेला सन्मान द्यायचा चांगल्या प्रकारे माहित. आणि आता मात्र बॅकफुट जाऊन पंच करून दिला. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये सामन्याला बढावा देण्याचा प्रयत्न. ज्या ज्या वेळेला अशा प्रकारची स्थिती घटत असते त्या त्या वेळेला दबाव गोलंदाजावरती येत असतो आणि तो दबावामध्ये येऊन गोलंदाजी कधी करेल चुकी कधी करेल त्या चुकीवरती मी आक्रमण कधी करणार यासाठी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळते. बॅकफुट वॉट अ डिलिव्हरी मॅग्निफिसंट डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय आणि जयेश गरत याला बेट करताना पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडू हे आपल्या वसई तालुक्यातील नावाजलेले खेळाडू आहेत. कशा प्रकारचा खेळ करावा या दबावभऱ्या स्थितीमध्ये या दोघांना चांगल्या प्रकारे माहित आहे आणि त्या प्रकारचं चित्र त्या प्रकारचा खेळ या ठिकाणी करत असताना 8 चेंडू 11 धावांची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक धाव येते. चांगला कव्हर ड्राईव्ह बॅकफुटवर जाऊन पंच केला जयेश गरत याने आणि या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 19 धावांवरती. शेवटचा चेंडू असेल शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडू नंतर आपण पाहणार काय घडणार आहे. बॅकफुट गेलेत पंच करून देण्याचा प्रयत्न होतोय का. एक चांगला प्रयत्न लॉसन कोरियांचा. षटकाची समाप्ती. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलका ते लगावल्या जात आहेत. 20 धावा 6 चेंडू आणि धावांची गरज असेल एकंदरीत 9. एक चौकार या सामन्यामध्ये काहीतरी वेगळी करामत घडून आणेल आणि एखादा डॉट चेंडू पुन्हा एकदा या मॅच मध्ये एक वेगळं ट्विस्ट निर्माण करेल. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी येताना पाहायला मिळतात मिस्टर हितेश भोईर. पहिला चेंडू डावेष्टीच्या बाहेर. पहिली चुकी शफल झाले पदलालित्य दाखवलं. दबाव गोलंदाजावरती 6 चेंडू 8 धावा. अर्नाळा वर्सेस अर्नाळा असं चित्र आहे मित्रांनो. सूर्य कसा फटका त्या ठिकाणी चांगला प्रयत्न निलेश सिंग याचा लक्ष नव्हतं फंबल झाले परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आक्रमक पवित्र असेल कारण दोन्ही फलंदाजांना माहित आहे अशा वेळेला कशा प्रकारे मॅचला स्टार्ट करायची कशा प्रकारे मॅचला चार्ज करायचं आणि या चित्रामधून पाहूया काय घडतंय आणि काय बिघडतंय या मॅच मध्ये. अतिशय महत्वाची मॅच. शेवटची 2 मिनिटं आहेत. या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक संपवायचंय. सूर्यपदने घेऊन काढला चेंडू त्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षण करण्याची संधी होती. अमर मात्रे चेंडूवर येतात तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाते. आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चांगला प्रयत्न. वॉट अ फिल्डिंग. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. कंजूसी नाही टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू टू मित्रांनो. टाळ्या वाजवल्याने आपल्याला कोणतंही नुकसान होत नाही. उलट जर का तुम्ही टाळ्या वाजवल्या तर तुमच्या शरीराची हालचाल होते रक्तस्राव चांगल्या प्रकारे होतो आणि म्हणूनच टाळ्या वाजवा आणि या दोन्ही संघांना या ठिकाणी अप्रिशिएट करा असं मी निवेदन करेल तुम्हाला कारण चांगलं क्षेत्ररक्षण होतंय स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये आणि विकेटचं पतन फायटर झेट इज गॉन आणि नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने विघ्नेश साखलतोडे. जे हॅलोजन या ठिकाणी लागले त्यांच्या पोल पासून लांब राहा. लाईट्स हलतायत. बॅकफुट गेले पंच करून देण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी
आणि या ठिकाणी चेंडू अडवणं गरजेचं होतं, परंतु अचानक फेकी केली गेली आणि काय घडलं तर नक्कीच डॉट चेंडू येणार होता. त्या ठिकाणी एक धाव येते. एका धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय धावून पोहोचतोय थेट दोन चेंडू 5 धावांची गरज. व्हॉट अ मॅग्निफिसंट मॅच गोइंग हिअर. सुपर अप्रतिम सामना. जर मित्रांनो हा सामना तुम्हाला आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. एक चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिकरण. अफलातून कामगिरी. तेजस 11 वर्सेस दुर्गेश 11. बेस्ट वर्सेस बेस्ट. हितेश भोईर समोर आहेत. हार्दिक पांड्या अर्नाळ्याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू त्या ठिकाणी डिक्लेअरच्या दिशेने जातोय. अमर मात्रे सातत्यानं वारंवार चुकी करतोय आणि मोमेंटम बिलकुल बॅलन्स आहे. एक चेंडू 4 धावा. 4 धावा एक चेंडू. लॉसन करूया मार्गदर्शन करतायत. नितेश घरत त्या ठिकाणी येत आहेत. राहुल पुळेकर सांगतायत चर्चा केली जाते. जयेश घरत त्या ठिकाणी गेल्यात. विघ्नेश साखळतोडे याच्यावरती दबाव असेल, परंतु या खेळाडूमध्ये क्षमता आहे. हा करू शकतो, हा दाखवू शकतो. स्वतःला कमिटमेंट करावी लागेल आणि दाखवावं लागेल मी आहे या फॉर्मॅटचा बेताब बादशाह. चेंडू त्या ठिकाणी जातोय सरळ सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी. आईचं नाव घेता नाना बाजूला काढीतात. थँक्यू डीजे. एक धाव किती मागात पडू शकते, एक चूक किती मागात पडू शकते त्याचं चित्र जिवंतपणे या ठिकाणी दाखवलं जाते. व्हॉट अ मॅच. अप्रतिम सामना. चला डगआउट खाली करा दुर्गेश 11. डगआउट खाली करा दुर्गेश 11. डगआउट खाली करा. चला एकविरा नारंगी मैदानाच्या आतमध्ये या. डगआउट मध्ये फक्त जीवदानी माऊलीचा संघ असेल. चला जीवदानी माऊली आपण फक्त बसून घ्या. बाकी सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण आपापल्या जागा घ्यायच्यात. या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच आणि या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय जो आला तो लढला आणि त्यांनी सगळ्यांच्या मनामध्ये धडकी भरवली. शेवटच्या क्षणापर्यंत मैदानाच्या आतमध्ये टिचून राहणारा ज्याच्या बॅटमधून आल्या वैयक्तिक 18 धावा असा खेळाडू द मॅन प्रमाणे मिस्टर जयेश घरत. जयेश घरत विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्कार सुशील टी शर्ट देऊन या ठिकाणी सन्मानित करायचंय. जयेश घरत. अप्रतिम दर्जाची मॅच. एक मोठा सामना मित्रांनो मी सांगितलं होतं हे दोन्ही संघ मोठे संघ आहेत आणि यावेळेला एक संधी मिळाली परतफेड करण्याची त्या विजयाची पराभव करून आणि तो पराभव आपल्याला पाहायला मिळतोय. दुर्गेश अर्नाळा संघ.